टाळी वाजवा म्हणजे मी तुम्हाला टाळ्या वाजायला नव्हत्या सांगितल्या. सोपं करायचं आपण टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटही चालावी पंढरीची. त्या दिवशी गुढी उभारायची असते. गुढीपाडवा हा सण प्रभू रामचंद्र वनवासाला गेले आणि वनवासाहून परत आले. ज्या दिवशी परत आले म्हणजे ती चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा. आणि म्हणून अयोध्यातल्या आणि सगळ्या भारतवासी लोकांनी त्या दिवशी गुढ्या उभारल्या. पण कोणत्या? नाथ महाराज नाथ रामायणात येतात. गुढिया उभारी ती पताकांच्या. पताकाची गुढी असली पाहिजे. मग महाराज लोक पताकाची उभारीत नाही, ते साडीची उभारतात. साडी टांगणं म्हणजे इज्जत टांगणं. इज्जत साडी टांगायची नाही कधी. जुन्या काळात साडी टांगली का इज्जत टांगली असा अर्थ झाला. तांब्या पालथा घालायचा नाही, अशुभ लक्षण येते. हो 2 दिवस घरी येऊ नका महाराज आमच्या का तांब्या पालथा घालता. तांब्या पालथा घालणं अशुभ लक्षण. म्हणून तांब्या पालथा घालायचं नाही, साडी बांधायची नाही. मग दुकानात जायचं, मांजरपाट कापड विकत घ्यायचं, टेलरकडे टाकायचं. चांगली पताका शिवून घ्यायची मांजरपाट कापडाची. काऊ आणायचा, थोडंसं लिंबू पिळायचं, त्याच्यात काऊ मध्ये पाणी टाकायचं, गरम पाणी, आणि थोडी तुरटी टाकायची. तुरटी टाकून जर त्याच्यात ती पताका बुडवली तर चांगली पताका होती महाराज. आणि ती गुढी उभारायची. मग महाराज लोक साडी कशी उभारायला लागले? प्रसंग असा आहे, संभाजीराजे संगमेश्वरला होते. धरल्या औरंगजेबाने मारलं नाही. मग गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी मारलं. का? जेणेकरून हिंदूला गुढीपाडवा साजरा करता येऊ नये. पण काहींना माहिती होतं म्हणून त्यांनी नाही उभा केला गुढ्या. पण काहींना माहिती नव्हतं, त्यांनी गुढ्या उभारल्या. ज्यांनी गुढ्या उभारल्या, इंग्रजांनी त्या औरंगजेबाने मोगलांना पाठवून त्यांच्या घरावर आक्रमण करून गुढ्या फाडल्या आणि त्यांच्या मातामाऊलीच्या साड्या टाकल्या. आणि तेव्हापासून झाला साडी पाडवा सुरू. पण ते गेले निघून आणि तुम्ही आणखी ती परंपरा चालवता. म्हणून हात जोडून विनंती की हा साडी पाडवा नसून गुढी पाडवा आहे. त्या दिवशी भगवी गुढी प्रत्येकाच्या दारात असली पाहिजे, तोच हिंदू, नाही तर दुसरा हिंदू नाही. आपण तर गुढी उभारायचीच, पण 5 गुढ्या विकत आणायच्या आणि शेजाऱ्या पाजाऱ्याला द्यायच्या, त्यांनाही उभारायला लावायच्या. आम्ही आमच्या संपूर्ण नगर जिल्हा, महाराज जवळजवळ होईल तेवढा नगर जिल्हा, जिथं जिथं जाईल तिथं 2-4 वर्षापासून सगळीकडे गुढ्या उभारतात. आम्ही साड्या टांगत नाही. साडी टांगणं म्हणजे इज्जत टांगणं हे डोकं नाही. पायजामा का नाही टांगीत तुमचा? पायजामा टांगावा, साडी बरी टांगीता. साडी टांगू नये, मग इब्रत टांगू नये. आणि म्हणून भगवी गुढी दारात असावी. त्याच्यावर तांब्या पालथा घालायचा नाही, त्याला लिंबाचा ढगळा बांधायचा नाही, तुळशीचा किंवा एखाद्या फुलाचा हार टांगायचा आणि एक काठी बांधायची आणि सुंदर असं लाकूड, त्या लाकडाच्या खाली रांगोळी, गाईच्या शेणाने सारवून सडा टाकावा, उत्तम असा दिवा लावावा, वस्त्र व्हावं एखाद्या गुढीला आणि दर्शन द्यावं. बस याला गुढी पाडवा म्हणतात. का बसायच्या साड्या टांगीत हो तुमचं उपरणं टांगावा, फेटा टांगावा एखादा, ते नाही करत. म्हणून हा साडी पाडवा नसून गुढी पाडवा आहे. हे हिंदुत्वाचं प्रतीक आहे. प्रत्येकाने हे प्रतीक सांभाळावं. समस्त ग्रामस्थ खेड शिवापूरकर यांचा अत्यंत